कोकाटेंचा अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक थेट मुंबई लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अटकेची कारवाई होणार। माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला। सदनिका घोटाळ्याप्रकरणी हालचालींना वेग। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। मुंडे-शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार। सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास इच्छुक। अजित पवारांशी युती म्हणजे भाजपशी हात मिळवणी करणं। अजित पवार हे भाजपचे हस्तक। दादांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीवरती संजय राऊतांची टीका। हॉटेल तेज यश प्रकाश शिंदेंच्या मालकीचं सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंच्या भावावर आरोप। तर सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, अंधारेंचा आरोप। साताऱ्यातील 115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंचं एकनाथ शिंदेंकडे बोट। शिंदेंच्या पदामुळे ड्रग्ज रॅकेटच्या तपासावर परिणाम होऊ शकतो। सुषमा अंधारेंची शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात होणार। सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षाची मुंबई महानगरपालिकेबाबत अंतिम बैठक पार। 2 दिवसात दोन्ही पक्षप्रमुखांची बैठक। मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचे 150 जागांवर एकमत, तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठम यांची माहिती। मनरेगाचं नाव आणि स्वरूप बदलणार विधेयक लोकसभेत मंजूर। विरोधी खासदारांच्या गोंधळादरम्यान विधेयक पारित। मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकत विरोधकांकडून निषेध। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची सुरक्षा वाढवली। हिजा प्रकरणानंतर धमक्या आल्यानं सुरक्षेत वाढ। एका कार्यक्रमावेळी नितीश कुमारांनी मुस्लिम तरुणीचा हिजाब खेचला होता। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एका मुख्य आरोपीला अटक। श्रीनगरमधील यासिर अहमद दारला NIA कडून दिल्लीत अटक।